लग्न झाल्यानंतर संसारात रममाण होणारे काही थोडकेच असतात, परंतु संसारातून लक्ष काढलं की संसाराची कशी वाट लागते ती या घटनेवरून लक्षात येते। मुंबईतील ऐरोलीत राहणारा बळीराम सूर्यनाथ कुशवाहा हा वॉचमन म्हणून काम करीत होता। त्याची पत्नी सुनीता कुशवाहा ही घरकाम करीत होती, परंतु दोघांचा संसार सुखाने सुरू असताना सुनीताला अवदसा आठवली आणि ती एका रिक्षा चालकाच्या प्रेमात पडली। त्यानंतर जे घडलं ते ऐकून मन सुन्न होतं। सुनीताने आपला नवरा बळीराम कुशवाहा याचा खून करून मृतदेहाचे 3 तुकडे का केले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। नवी मुंबईतील ऐरोलीत बळीराम श्रीनाथ कुशवाहा हा वॉचमन म्हणून काम करीत होता। तो आपली पत्नी सुनीता कुशवाहा हिची घरकाम करीत होती, तिच्यासोबत आपल्या 2 मुलांसह सुखाचा संसार करीत होती। सुनीता ही घरकाम करीत असताना तिची ओळख रिक्षा चालक असणारा राहुल दशरथ प्रजापती राहणार घनसोली याच्याशी झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। सुरुवातीला ते दोघं बाहेर एकमेकांना भेटत होती। त्यानंतर राहुल हा बळीराम कामाला गेला की सुनीताच्या घरी येऊन तिला भेटू लागला। नंतर तर सुनीताची मुलं असताना सुद्धा राहुल घरी येऊ लागला। दोघांचे संबंध इतके वाढले की दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती। हळूहळू सुनीताच्या घरीच त्याचे शारीरिक संबंध होऊ लागले, पण याची कुणकुण वॉचमन बळीराम कुशवाहा याला लागली आणि त्यानं या दोघांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। त्यामुळे या दोघांच्या शारीरिक संबंधामध्ये बळीराम आडवा येत होता। अचानक 24 एप्रिल 2026 रोजी बळीराम कुशवाहा हा गायब झाला, परंतु याची तक्रार तिच्या पत्नीने पोलीस स्टेशनला केली नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये तिच्या भावाने ही तक्रार पोलीस स्टेशनला केली। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला। त्यावेळी सुनीताचे आणि राहुल प्रजापती या रिक्षा चालकाचे फोनवरील कॉल डिटेल्स काढले। त्यामध्ये ते दोघे 24 एप्रिल 2026 रोजीच्या अगोदरपासून एकमेकांच्या सारखे संपर्कात असल्याचे आढळले। पोलिसांना यामध्ये काहीतरी काळेबेरे वाटले आणि त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि तपास केला असता त्यांनी तो खून केल्याचे कबूल केले। 8 ऑगस्ट 2025 ते 9 ऑगस्ट 2025 या दरम्यान त्यांनी राहुलचा खून केल्याचे उघड झाले। या दोघांनी प्लॅनिंग करून त्या दिवशी बळीराम कुशवाहा याला तिची पत्नी सुनीता हिने घरी जेवण करून झोपवले। त्याच रात्री तिने राहुलला फोन करून बोलवून घेतले। त्या दोघांनी रात्री त्याचा गळा आवळला आणि त्याचा खून केला, पण प्रत्यक्षात खून केल्यानंतरची क्रूरता ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील। त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्या शरीराचे 3 तुकडे केले। मुंडके, धड आणि कमरेखालचा भाग हे वेगवेगळे करून 3 पोत्यात भरले आणि रिक्षातून गौरीदेव जंगलातील डोंगरात नेऊन टाकले। घरी येऊन रक्तही साफ केले। सकाळी उठल्यावर बळीरामबद्दल त्यांना कुणीच विचारलं नाही, त्यामुळे त्यांचंही धाडस वाढत गेलं। नंतर तिने ते राहतं घर सोडून ती घनसोलीला राहुलबरोबर राहू लागली, पण पोलिसांनी तपासाद्वारे हे सगळं उघड केलं आणि एक न उलगडणारं खून प्रकरण अतिशय कल्पकतेने पोलिसांनी उघड केलं। त्यामुळे सिया गोयल, केतन अग्रवाल प्रकरणाची परत आठवण झाली। सियापेक्षा सुनीता डेंजर निघाली। पोलिसांनी राहुल आणि सुनीताला अटक केली आणि तिची मुलं मात्र कायमची अनाथ झाली। संसार करीत असताना अशा घटना लपत नाहीत हे कित्येकदा सिद्ध झालं आहे। तेच या घटनेमध्ये घडलं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।